नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर बघा, बरेच लोक म्हणतात की काय डिपॉझिट विड्रॉल हिस्ट्री दाखवत असलं काहीतरी. या तुम्हाला दाखवतो डिपॉझिट विड्रॉल हिस्ट्री. तुम्हाला माहिती आहे या महिन्यामध्ये मी काय जास्त ऍक्टिव्ह नव्हतो. एक महिना गेला तो एक आठवडा गेला दुबईमध्ये, एक आठवडा गेला बुक छापण्यामध्ये, उरले 2 आठवडे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ट्रेड केले आहेत आपण. याच्यामध्ये पण केले आहेत मधून अजून, ठीक आहे, पण जास्त काय एवढं ऍक्टिव्हेट नव्हतो. त्याच्यापेक्षा अजून एक मजेशीर गोष्ट सांगतो. दुबईवरून फिरून आल्यानंतर भावांनो, मार्केटमध्ये ट्रेडरच नाही आहेत. काही लोक असे आहेत, आता तुम्ही ते ऐकलं असेल बघा, लॉस झाली की लोक कोर्स काढतात आणि विकतात. बरोबर आहे की नाही? मी अशी लोक बघितली जी ट्रेडरच नाहीत, फक्त ज्ञान पेलतात आणि कोर्स विकतात. 15-20 हजाराचे कोर्स आहेत. ह्याच्या आयला मी 1000 रुपयाचा कोर्स तुम्हाला एवढं भारी नॉलेज दिलं, काय छपरीचार काय म्हणतात कोर्सचे पैसे कमवले तेव्हा. चला जाऊ द्या, सोडून हेटर लोक मला काय घेणं देत नाही. तुम्हाला पहिले गोष्ट सांगतो, कोणाचे काय घेणं देत नाही. फक्त मला त्या लोकांचं एवढं हसू आलं की बाबा ही लोक जर 1000 रुपये जास्त म्हणत असतील तर ह्यांना ज्यावेळेस रियालिटी समजेल की 15-20 हजाराच्या कोर्स विकणारे माणसं ट्रेडरच नाहीयेत, त्यावेळेस त्यांचं काय हाल होऊन जाईल. ठीक आहे, नो टेन्शन. येऊया इथं चार्टवरती. बघा, आता माझी ट्रेडिंगची 3 अकाउंट आहेत, तुम्हाला माहित असेल ऑलरेडी. जर याची मी डिपॉझिट हिस्ट्री चेक करायला गेलो, अकाउंट हिस्ट्री 63 मेन अकाउंट माझं लास्ट मंथचं डिपॉझिट हिस्ट्री चेक करतो. बघा, 3 अकाउंटमध्ये 3 अकाउंटला मी $200 डिपॉझिट केले. किती? $200. बघा, 186 आणि 14 स्प्लिट करून दाखवते. म्हणजे हे $200 डिपॉझिट आहे या अकाउंटला. ओके, आणि त्याच्यानंतर याची जर विड्रॉल हिस्ट्री बघायला गेलो, आता ह्यातला बरेच लागलं पडे. तुम्हाला सांगतो, MT5 जर विड्रॉल हिस्ट्री दाखवायला गेलं तर त्या बोनसमुळे एवढा घाण मॅटर होतो. ते मायनस प्लस कसं पण दाखवतं, आणि इंटरनल ट्रान्सफरमुळे जर ते लाल दिसतं त्याच्यामुळं. आणि सगळ्यात जास्त जेन्युनिटी इथं असते, कारण बघा डिपॉझिट जेवढी अमाऊंट केलेली आहे ना, त्याच्यापेक्षा मला सांगा डिपॉझिटपेक्षा जास्त विड्रॉल करता येईल का अमाऊंट? म्हणजे कसं बिना प्रॉफिट करता विड्रॉल करता येईल का? 200 डिपॉझिट केलंय आणि 500 विड्रॉल दाखवते, असं होईल का कधी? प्रॉफिट केल्याशिवाय येईल का ही अमाऊंट कुठून? ठीक आहे, ज्यांना विश्वास ठेवा जाते ठेवा, बाकीचे हेटर्स लोक लाभच राहावा, आपल्याला काय घेणं देणं नाही. ओके, मी वगैरे दाखवायचं म्हणून दाखवतो तुम्हाला. ओके, विड्रॉल हिस्ट्री लास्ट मंथ आलो किती? 372. म्हणजे 200 डिपॉझिट आणि 372चं विड्रॉल लागलेलं आहे. जर मी तर कॅल्क्युलेटर सर्च करायला गेलो, कॅल्क्युलेटर करून ठेवा आपण. कॅल्क्युलेटर कुठं असतं? हा, की झालंय 372चं विड्रॉल. आपण टोटल विड्रॉल फक्त ऍड करू. का माहिती का? डिपॉझिट माहिती मला 200 केलेलं आहे. चला, हे एक झालं अकाउंट. आता मी याला लॉग आउट करतो, 1 मिनिट पॉज करतो व्हिडिओ. ठीक आहे, दुसऱ्या अकाउंटला आला आहे बघा. इथं 580 बॅलन्स दिसतोय. हा बॅलन्स जो आहे ना, तो मी डिपॉझिट केलाय बरं का, म्हणजे नंतर डिपॉझिट केलाय. त्याच्या अगोदरचं डिपॉझिट आपल्याला बघायचं. लास्ट मध्ये जातो, हे बघा लास्ट मध्ये हे बघा. आता ही 536 आणि 43 दिसतंय का? म्हणजे हे 580 ते इथं आहे बघा. आयचं अकाउंट आहे 536 आणि 43, म्हणजे 580 इथं आहेत आयचे. त्याच्या अगोदर डिपॉझिट किती केलं तर 185 15, म्हणजे $200. या अकाउंटला सुद्धा किती डिपॉझिट आहे? $200. हे सोडून द्या, कारण ही अमाऊंट इथं आहे. आता ही ट्रेडिंगसाठी वापरायची आपल्याला, म्हणून इथं डिपॉझिट केलेली आहे. आता याच्यानंतर याची विड्रॉल हिस्ट्री जर बघायला गेलो, चूज पिरियड लास्ट मंथमध्ये किती? 297 फक्त किरकोळ विड्रॉल आहे बघा ह्या अकाउंटला. आणि मागच्या गोष्ट मी काय अवेलेबल नव्हतो जास्त, तुम्हाला माहितीच आहे. 200 किती झाले? 97. ओके, आधी किती झालं टोटल? 669चं किरकोळ आणि भयंकर किरकोळ. बहुतेक या महिन्यामध्ये काय खास प्रॉफिट राहिलेलं नाही. ओके, आता तिसरं अकाउंट लॉग इन करतो मी माझं. पॉज करतो व्हिडिओ. ठीक आहे, तिसऱ्या अकाउंटला आलं आहे बघा. इथं 458 बॅलन्स आहे बरं का. अजून विड्रॉ केले नाही अमाऊंट. आता विड्रॉ टाकू तुमच्यासमोर. विड्रॉ टाकू वाटलं तर. डिपॉझिट हिस्ट्री लास्ट मंथ व्ह्यू केलं. लास्ट मध्ये किती डिपॉझिट आहे? 185 आणि 15, म्हणजे टोटल $200चं डिपॉझिट आहे या सुद्धा अकाउंटला. विड्रॉल हिस्ट्री चेक करायला जातो. विड्रॉल हिस्ट्री लास्ट मंथ. ओके, लास्ट मंथची जर विड्रॉल हिस्ट्री बघायला गेलो, अरे विड्रॉल टाकलंच नाहीये. म्हणजे इथं किती आहे? 458 ना. 458 अधिक ऍड करू आपण. 458 म्हणजे किती झालं? 1127. आणि डिपॉझिट किती आहे आपलं? किती डिपॉझिट आहे? $600. बरोबर का? किती झालं? किरकोळ आणि किरकोळ कुठं चाललंय? $527चा आपला प्रॉफिट झालेला आहे. भयंकर किरकोळ. काय बोलायचं तुम्हाला या महिन्यामध्ये? काय बघा, ऍक्टिव्ह राहावं लागतं मार्केटमध्ये. ऍक्टिव्ह असल्याशिवाय प्रॉफिट होत नाही. बट आता काहीतरी 4 लोक नक्कीच येतील बघण्यासाठी व्हिडिओ, त्यांच्यासाठी सांगतो. $600 डिपॉझिटला 527चा प्रॉफिट. जर तुम्ही शहाणे असाल किंवा ट्रेडर असाल तर हा गेन किती आहे पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, हेटर्सने नाही, जे लोकांना चांगलं माहिती आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की हा गेन किती पर्सेंटचा आहे. $600 डिपॉझिट आहे आणि 527 प्रॉफिट आहे. 600 डिपॉझिट आणि 527चा प्रॉफिट आहे. टोटल 1127चं विड्रॉल आहे. हा कॅल्क्युलेट पर्सेंटेजमध्ये करायचं असतं. आता जे लोक हेटर आहेत त्यांनी लांब राहावा, कारण मला ह्याच्यापेक्षा जास्त काय दाखवायचं आहे. मी दाखवायचं म्हणून दाखवतंय. तुम्हाला मार्केटमध्ये
अशी लोक गाठ पडतील आणि मला स्वतःला सुद्धा अशी लोक भेटलेले आहेत जी ट्रेडर नसताना सुद्धा कोर्स रन करतात. त्यांच्या कोर्सच्या फी 15,000 रुपये आहेत. मी तुम्हाला बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा पूर्णपणे जेन्युन नॉलेज तरी पूर्णपणे माझं फिक्स अँड फिक्स जे सांगतो त्या गोष्टी मार्केटमध्ये वर्क करतात. बऱ्यापैकी सगळ्या लोकांना माहीतच असते. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. या महिन्यामध्ये काय खास प्रॉफिट राहिलेलं नाही. मी स्वतः सॅटिस्फाय नाही याच्यापासून $570 प्रॉफिट. पण जर मी डिपॉझिटच्या मानानं बघायला गेलो तर चांगला प्रॉफिट आपल्याला झालेला आहे. आणि ऑलरेडी ऍक्टिव्ह होतो. जवळजवळ मला वाटतं 15 दिवस तर मी या महिन्यामध्ये नव्हतो. 15 दिवस कुठं एक आठवडा दुबईला आणि एक आठवडा ते पुस्तक छापण्यात हिंडत बसलो होतो. बाकी 1-2 दिवस तर सुट्ट्याच होत्या ह्या महिन्यामध्ये. ओके, नो प्रॉब्लेम. बघा तसं सॅटिस्फाय नाही म्हणण्यापेक्षा सॅटिस्फाय आहे. पण $600 डिपॉझिटला 527चा प्रॉफिट होतो. म्हणजे खुश होणं गरजेचं आहे. बाकी तुम्ही लोक मेहनत करत राहा. ओके, मार्केटमध्ये मेहनत केल्याशिवाय काहीही गोष्ट होणार नाही. आणि थोडंसं स्कॅम पासून वाचत राहा बरं का. तुम्हाला सांगतो ते काय आता कसं झालेलं माहिती आहे का, मैत्री पण वाढते. क्रिएटर लोक काय म्हणजे आता मला बोलायचं नाही त्या गोष्टीवरती. म्हणजे ती क्रिएटर लोक अशी आहेत की पैसे छापण्याचा त्यांनी मार्ग दुसरा काढलेला आहे. ट्रेडिंगचं प्रॉफिट सोडलं तर बाकी कुठं पैसे छापाय, चला सोडा, जाऊ द्या, मरू द्या. ज्याला जे करायचं त्यांनी ते करू द्या. तुम्ही फक्त जेन्युइन नॉलेज आणि जेन्युइन गोष्टीकडे थोडंसं फोकस करा. तुम्ही पण हळूहळू प्रॉफिटेबल हो. चाल, आपली 3री बॅच चालू होते 6 एप्रिलला. ज्यांना जॉईन करायचं त्यांनी करून घ्या लवकर. ओके ना. 6 तारखेला आल्यावर मी ती पोर्टल बंद करून टाकणार. तिथं बोबलं द्यायचं नाही की 6 तारखेला आम्हाला भेटलं नाही टाइम आणि त्या. ओके, 6 तारखेला आपली बॅच चालू होणार आहे. ज्यांना जॉईन करायचं करा. बुक आलेले आहेत. उद्या किंवा परवापासून पॅकिंग चालू करून मी पार्सल द्यायला चालू करतो. ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.